नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, माणसाला आपल्या आयुष्यामध्ये केव्हा, कुठे, कधी आणि कसं थांबायचं हा जर विचार लक्षात आणून तसा तो वागला तर त्याला आयुष्यामध्ये तो जिंकला असं आपण म्हणू शकतो. कारण काय झालं आहे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठेही जा, माणसाच्या आयुष्यामध्ये एक जीवघेणी स्पर्धा दिसते. कुणी कुठे चाललं, कसं चाललं, काय चाललं हा विचार नसतो. तो माझ्यापुढे कसा चालला ह्याचा जास्त माणसाला त्रास होतो. आणि मग तो अखंड म्हणजे अविचारीपणाने तो पुढे आपला सारखा पळत राहतो. हा विचार करत नाही की तो माणूस पुढे कसा गेला, का गेला, त्याची मेहनत किती आहे हे पाहत नाही. आपण कसंही त्याच्यासोबत राहिलं पाहिजे आणि पुढे पळालं पाहिजे हाच एक मनात हेतू असतो. पण यातनं काय होतं, साध्य काय होतं तर फक्त ईर्ष्या वाढते. आणि एकदा ईर्ष्या चालू झाली मनामध्ये समोरच्याबद्दल की एक दुष्टचक्र चालूच होतं. प्रत्येकाबद्दल मग तसाच विचार माणूस करायला लागतो. अहो, राजमुकुटाला सुद्धा काटेरी मुकुट म्हटलेलं आहे. आणि आपल्या संतांनी म्हटलंच आहे की जया अंगी मोठेपणं तया यातना कठीण. सहजासहजी मोठेपण येत नाही माणसाला. त्यांनी अखंड मेहनत केली असते, अतोनात प्रयत्न केलेले असतात यशस्वी होण्याचे, तेव्हा कुठे त्याला मोठेपणा येतो. आणि राजाला माहीत असतं की आपला जो काटेरी मुकुट, म्हणजे मुकुट दिसतो सुंदर आपल्याला, पण त्याला आतून काटे किती आहेत, म्हणजे त्याच्या अंगावर जबाबदाऱ्या किती असतात हे आपल्याला माहीत नसतं. राजाचा चेहरा हसरा दिसतो आपल्याला, पण आतली त्याची त्रास आणि सहनशक्ती त्याची किती पणाला लागते प्रत्येक वेळेस हे तोच जाणे. आपल्याला त्याचा मुकुट आणि वैभव ऐश्वर्य दिसतं, पण त्याला आतून किती काटे टोचत असतात, म्हणजे त्रास होत असतो, हे आपण विचारसुद्धा करू शकत नाही. कारण आपली तितकी जाण्याची कुवतच होऊ शकत नाही. साधारण माणूस काय विचार करतो, बापरे तो किती मोठा आहे. बरं, तो मोठा कसा झाला हे तर माहितीच आहे सगळ्यांना. म्हणजे त्यांनी अविरत प्रयत्न केले, अतोनात प्रयत्न केले, ते ठीक आहे. पण आपण त्याच्या मागे किती धावायचं, कुठे धावायचं हे आपण आपली मर्यादा ओळखली पाहिजे. आणि जर नाही मर्यादा ओळखली तर मग काय होतं, गर्वाचे घर खाली. कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स कामात येत नाही. प्रत्येक गोष्टीचा, कामाचा अगदी ॲनालिसिस करून मग ते काम चालू केलं तर मग तुम्हाला यश मिळायला कुठेही कमी पडत नाही. आणि त्यात एक मुख्य फॉर्म्युला हा पण आहे की तुम्हाला यश मिळालं, तुम्ही प्रसिद्ध झालात, की तुम्ही आपले पाय जमिनीवर कसे राहतील हा एक विचार सोडला नाही पाहिजे. की आता मी मोठा झालो, आता मला काही कमी नाही आणि मी जगातला अगदी त्रिभुवनाचा स्वामी आहे असं मी म्हणेल, असं चालत नाही. मग केव्हाही आपटी पडू शकतं. का गर्वाचे घर खाली म्हटलेच आहे. कारण 10 लोकांमधले 2 लोक तर तुमच्या वाईटावरती असू शकतात ना, की नाही नाही हा कसा मोठा झाला, अरे हमको पता है उसने कैसा किया क्या किया. ते आपण कोणी विचार नाही करत की त्यांनी कसा विचार, किती प्रयत्न केला, किंवा त्यांनी खरोखर अभ्यास करून किंवा कसे यश मिळवलं हा कोणी विचार नाही करत. त्यामुळे यश मिळाल्यावरती सुद्धा त्या यशाने दिपून जाऊन आपण पुढे म्हणजे आकाशात झेप नाही घेऊ शकत. आपण आपले पाय जमिनीवर ठेवले पाहिजे आणि आपण जे भोगलं किंवा आपल्याला जे मिळालं त्याच्यातून आपल्याला अनुभव जो मिळाला तो समोरच्याला देऊन त्याचा फायदा जसा होईल तर आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. मग आपल्या मागे लाखो हात आशीर्वादाचे राहतात की इसका भला हो, नाही नाही ये आदमी बहुत भला है. मग आपल्याजवळ 10 लोक मदतीला येतील. म्हणूनच म्हटलं की माणसाने आपल्या आयुष्यामध्ये कुठे, कसं, केव्हा थांबायचं हे कळलं पाहिजे. हे सूत्र ज्याला कळलं त्यांनी जग जिंकलं. मैत्रिणींनो, कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक करा. मी माझं बोलणं इथेच थांबवते. नमस्कार.